बाबा, हे जे ग्रीन हाऊस आहे हे कलकत्ता पानाचं ग्रीन हाऊस आहे. हो, तुम्ही किती वर्षापासून इथं काम करता? मी 5-6 वर्ष झालं. 5-6 वर्ष झालं. हो. आता हे चुंबळ केलेली दिसतंय, हो, आता सध्या उतरणी चालू आहे. उतरणी चालू आहे. उतरणी चालू बर बर. आता गेल्या वर्षी आपलं पानाचं उत्पन्न किती निघालं? गेल्या वर्षी बघा सालाचं उत्पन्न 1,30,000 पान निघालं. 1,30,000 पानं निघाले. हो. आणि लक्षात घ्या की हे जे ग्रीन हाऊस आहे हे 5 गुंठ्याचं ग्रीन हाऊस आहे. हा. 5 गुंठ्याचं म्हणजे साधारणतः 20x28 स्क्वेअर मीटर मध्ये हे ग्रीन हाऊस आहे. आणि या ठिकाणी ही 5 वर्षापूर्वी लागवड केलेली आहे. अशा ग्रीन हाऊस मध्ये आलं आणि बाबांनी आता सांगितलं की 1,30,000 पानं मागच्या वर्षी निघली होती. आता याच्यावरून लक्षात घ्यायचं गणित, सिंपल गणित आहे. हे कलकत्ता पान आहे. मार्केटमध्ये हेच पान 5 ते 6 रुपयानं कलकत्त्याहून इकडे येत आहे महाराष्ट्रामध्ये. आणि साधारणतः आपण मला वाटतं 2 रुपये, 2.5 रुपये, 3 हो. रुपयापर्यंत पानाची विक्री हो, करतोय. जाते. बरोबर आहे ना? साईज बघून. तर साधारणतः 2 रुपये जरी रेट धरला तरी आपल्याला 2 रुपयानं 1,30,000चे 2,60,000 रुपये वर्षाला 5 गुंठ्यामध्ये मिळू शकतात. हे एक सिंपल गणित आहे ह्या ग्रीन हाऊसचं. आणि आपण हेच बघणार आहोत की कशा पद्धतीनं आपण साधारणतः 1,30,000 ते 1,50,000 पानं आपण या ग्रीन हाऊस पासून उत्पादन काढावं आणि शेतकऱ्यांनी सधन बनावं. या ग्रीन हाऊस मध्ये जे कलकत्त्यामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये लावलं जाणारं जे कलकत्ता पान आहे ते या ठिकाणी लावलेलं आहे. आता आज आपण पाहूया की कशा पद्धतीनं कल्टिव्हेशन केलं जातं आणि ग्रीन हाऊसच का. आता या ठिकाणी पहा की हे जे ग्रीन हाऊस आहे, आता हे ग्रीन हाऊस कशा पद्धतीचं ग्रीन हाऊस असायला पाहिजे. तुम्ही वर पाहू शकता की या ग्रीन हाऊस मध्ये या ठिकाणी फॉगर्स बसवलेले आहेत. फॉगर्स हे अत्यंत महत्वाचे असतात कारण फॉगर्स हे टेम्परेचर रिड्यूस करतात. आणि दुसरी गोष्ट हे फॉगर्स करत असतात की या ठिकाणी जी ह्युमिडिटी लागणार आहे, कारण कलकत्ता पानाला वर्षभर ह्युमिडिटी ही 75%च्या वर लागते आणि ही ह्युमिडिटी या फॉगर्स मार्फत मेंटेन केली जाते. दुसरी गोष्ट तुम्ही पाहू शकता की हे जे ग्रीन हाऊस आहे हे सेमी ॲटमॉस्फिअर क्लायमेट कंट्रोल टाईपचं ग्रीन हाऊस आहे. याच्यामध्ये नॅचरली व्हेंटिलेटेड टाईप हे ग्रीन हाऊस आहे. आता वर तुम्ही पहा की याच्यामध्ये पॉलिथिनच्या खाली ही शेडनेट बसवलेली आहे, पांढऱ्या रंगाची शेडनेट बसवलेली आहे. आणि ही शेडनेट साधारणतः एक 80 ते 95% पर्यंतची शेडनेट आपण या ठिकाणी बसवावी असं रिकमेंडेशन आहे. कारण कलकत्ता पानाला डायरेक्ट ऊन चालत नाही. आणि याच्यामध्ये जे लाईट असते, ज्याला आपण म्हणतो लाईट इंटेन्सिटी असते, ही 400 वॅट पर आवर पेक्षा आपल्याला खूप कमी लाईट इंटेन्सिटी या ठिकाणी लागते. साधारणतः आपल्याला 200 वॅट पेक्षाही कमी लाईट इंटेन्सिटी पर स्क्वेअर मीटर एरियासाठी आपल्याला या ठिकाणी आवश्यक असते. आता अशा टाईपचं ग्रीन हाऊस आपल्याला पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे हे जे ग्रीन हाऊस आहे हे साधारण याची उंची 3.5 ते 5 मीटर असावी. कारण हे जे वेल आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ह्या वेलांना सपोर्ट देण्यासाठी या ठिकाणी बांबू लावलेला आहे. आणि प्रत्येक वेल हा साधारणतः 14-15 फुटापर्यंत वर चढणार आहे. वर्षभरामध्ये तो तितका उंच वाढणार आहे. याच्यासाठी तुमच्या ग्रीन हाऊसची उंची 3.5 ते 5 मीटर अशी असली पाहिजे. ते नॅचरली व्हेंटिलेटेड असलं पाहिजे. आता हे जे ग्रीन हाऊस आहे हे 5 गुंठ्याचं ग्रीन हाऊस आहे. याची लांबी रुंदी जर तुम्ही बघितली, आता मी तुमच्याकडे फेस करून उभा राहिलेलो, माझ्या मागं पूर्व दिशा आहे, मी जिकडे तोंड करून उभारलो ही पश्चिम दिशा आहे. त्याच्यावरून लक्षात घ्या की ह्याची जी लांबी आहे ही पूर्व पश्चिम आहे. आणि या ठिकाणी जे बेड काढलेले आहेत हे सुद्धा पूर्व पश्चिम आहेत. 28 मीटर याची लांबी आहे आणि 20 मीटर याची रुंदी आहे. महत्वाची बाब अशी आहे की ग्रीन हाऊसच का. आता या ठिकाणी पहा की हे कलकत्ता पान आहे. कलकत्ता पान हे महाराष्ट्राचं नाहीये. महाराष्ट्रामध्ये साधी जी पानं असतात हे आपल्याला पूर्वापार आपल्याला कल्पना आहे, आपण वर्षानुवर्षे पानं कल्टिवेट केलेली आहेत. पण कलकत्ता पान हे साध्या पानापेक्षा वेगळे, हे मिठं पान म्हणून ओळखलं जातं. याचा फ्लेवर, अरोमा सुद्धा खूप चांगला असतं. आणि याची जी स्पेसिफिक क्लायमेटिक रिक्वायरमेंट आहे, तर याच्या स्पेसिफिक क्लायमेटिक रिक्वायरमेंट मध्ये लक्षात घ्या की साधारणतः 85% पर्यंत याला आर्द्रता लागते. आर्द्रता ही 70%च्या कधीच खाली नसू नये, हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं म्हणजे याला जी लाईट इंटेन्सिटी लागते ही अत्यंत कमी लागते. असं गृहीत धरा की आपल्याकडं हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण 5 वाजतात, 5-5:30 वाजतात आणि त्यावेळेस जी लाईट इंटेन्सिटी असते ही लाईट इंटेन्सिटी याला वर्षभर लागते. थोडीशी सावलीत जास्तीत जास्त सावली असलेलं वातावरण ह्या पानमळ्याला लागतं. त्याच्यानंतर तापमान जे आहे लक्षात घ्या की मॅक्सिमम तापमान जे हे कलकत्ता पानाचं एक्सपान्शन करणारं असतं हे 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत ह्याला सहन होतं. 30 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं की पानांचा आकार छोटा होतो, पानं छोटी पडतात. याच्यासाठी आपल्याला हे सेमी ॲटमॉस्फिअर क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस लागतं. आता बऱ्याच वेळेस शेतकरी प्रश्न विचारतात की साहेब आम्ही शेडनेटमध्ये कलकत्ता पान करावं का. तर माझं उत्तर आहे या ठिकाणी बिलकुल करू नका. कारण बरेचशा शेतकऱ्यांनी आमचं हे जे ग्रीन हाऊस आहे हे ग्रीन हाऊस पाहून त्यांनी ट्राय करायचा प्रयत्न केला, परंतु तुम्हाला सांगतो पानं निब्बर होतात पण पानं अशी छोटी छोटी पडतात. साधं जे गावरान पान आहे त्याच साईजचं तुम्हाला पान ह्या शेडनेटमध्ये पाहायला मिळतं. म्हणून शेडनेटमध्ये तुम्ही
कलकत्ता पान करायचा प्रयत्न करू नका, कारण त्या ठिकाणी आर्द्रता ही मेंटेन होत नाही. आर्द्रता हा मुख्य घटक आहे. जसं तुम्हाला सांगितलं, आर्द्रता वर्षभर ही 85% आणि त्याच्यापेक्षा जास्तीची पाहिजे. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की शेडनेटमध्ये आर्द्रता मेंटेन करता येत नाही, कारण हवा इकडून तिकडे पास होत असते. त्याच्यामुळे शेडनेटमध्ये तुम्ही कलकत्ता पान करू नका. आता या ठिकाणी पहा की जमीन निवडत असताना अत्यंत महत्वाचा घटक आहे, कारण ग्रीन हाऊस मधली जमीन ही सारखं बदलता न येणारा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे जमीन निवडत असताना या ठिकाणी पोयटा मातीच या ठिकाणी वापरायला पाहिजे. पोयटा माती उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे जी लाल माती असते ती लाल माती सुद्धा या ठिकाणी वापरू शकता, कारण पोयटा माती आणि लाल माती ह्याचं कॉम्पॅक्शन जास्त होत नाही. काळी माती वापरली तर त्याचं कॉम्पॅक्शन होतं. आणि ग्रीन हाऊस मध्ये एकदा आपण कलकत्ता पानाचा पानमळा केला की साधारणतः 10 ते 15 वर्ष हा पानमळा चालतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये नांगर पुन्हा चालवता येत नाही. याच्यासाठी मातीचं सिलेक्शन हे अत्यंत महत्वाचं आहे. माती ही अशी सिलेक्ट केली पाहिजे की ज्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण कमी असलं पाहिजे. माती ही अशी सिलेक्ट केली पाहिजे की याच्यामध्ये पीएच हा साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान असला पाहिजे. तो अल्कलाईन नसला पाहिजे. याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण कमी असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जमीन अत्यंत भुसभुशीत पाहिजे. 12 महिने 15 वर्ष ही जमीन भुसभुशीत राहिली पाहिजे. अशा पद्धतीची जमीन आपल्याला या ठिकाणी निवडायला पाहिजे. बंद कर. मगाशी आपण पाहिलं की माती कशा पद्धतीने सिलेक्ट केली पाहिजे. माती सिलेक्ट झाली, आता आपण पोयटा सांगितल्या पद्धतीने आपण पोयटा घेतोय. पोयटा घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की आपल्याला पॉटिंग मिक्सचर तयार करायचंय, बेड मिक्सचर तयार करायचं, ज्याला आपण बेड मिक्सचर म्हणतो. कारण बेड मिक्सचर जितका चांगला असेल तितका तुमचा कलकत्ता पानमळा हा जास्त वर्ष टिकणार आहे. याच्यामध्ये बेडिंग मिक्सचर तयार करत असताना तुम्ही लक्षात घ्या की बेडिंग मिक्सचरसाठी साधारणतः 50 ते 60% तुम्हाला पोयटा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं साधारणतः 30 ते 30% पर्यंत तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत घ्यायचंय. याच्या बरोबरीनं तुमच्याकडे 10 ते 15% राईस हस्क याच्यामध्ये मिसळायचा आहे. आणि प्रति स्क्वेअर मीटर जागेसाठी जसं आपण पाहिलं होतं की याच्यामध्ये आपण जे शेणखत टाकणार आहे त्याच्यामध्ये हुमणी वगैरे असणार आहे, तर प्रति स्क्वेअर मीटर जागेमध्ये साधारणतः 60 ते 70 ग्राम तुम्हाला त्या ठिकाणी एक क्लोरोपायरिफॉसचे ग्रॅन्युअल्स तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे, जेणेकरून हुमणी वगैरे जर असेल तर दीर्घकाळ याच्यामध्ये राहणार नाही आणि ती मरून जाणार आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला हे बेडिंग मिक्सचर तयार करायचंय. बेडिंग मिक्सचर तयार केल्यानंतर बेड कसे पाडायचे हे आपण पाहिलेलं आहे की बेड पाडत असताना बेडची जी रुंदी असणार आहे, वरची रुंदी ही साधारणतः 60 ते 70 सेंटीमीटर हा वरून बेड असायला पाहिजे. त्याचा जो स्लोप आहे तो 15 सेंटीमीटर मध्ये त्याचा स्लोप पाहिजे. आणि 2 बेड मधलं अंतर हे साधारणतः 4 फुटाचं अंतर असायला पाहिजे. जर आपण ह्याचा डायमेन्शनचा विचार केला तर 28 मीटर ही तुमची लांबी भेटते, 20 मीटर रुंदी. तर या पद्धतीने जर तुम्ही बेड पाडले तर साधारणतः 20 मीटरच्या रुंदीमध्ये तुम्हाला 15 बेड या ठिकाणी मिळतात. आणि प्रत्येक बेड हा साधारणतः 80 फुटाचा तुम्हाला मिळतो. याच्यामध्ये जवळपास या पद्धतीनं जर लागवड केली, जर लागवड 2 झाडामधलं अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 ओळीतलं अंतर साधारणतः 45 ते 50-55 सेंटीमीटर पर्यंत जर घेतलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की याच्यामध्ये आपली 1680 पर्यंत झाडं तुमची 5 गुंठ्यामध्ये अकोमोडेट होतात. आणि ह्याच पद्धतीनं आपल्याला बेड वर लागवड करायची. की सर्वात महत्वाचं आहे की बेड कसे बनवायचे. आता जसं तुम्हाला सांगितलं की हे जे ग्रीन हाऊस आहे माझ्या मागे पूर्व दिशा आहे, जिकडून मी पाहतोय तिकडे पश्चिम दिशा आहे. आणि हे जे बेड काढलेले आहेत या ठिकाणी हे बेड पूर्व ते पश्चिम काढलेलं आहे असं. आणि जसं ह्याचे बेडची जी लांबी आहे, हे ग्रीन हाऊसची लांबी आहे, ही 28 मीटरची लांबी आहे. त्याच्यामुळे ह्या लांबीमध्ये पूर्व पश्चिम मध्ये तुम्ही बेड काढायला पाहिजेत, पहिली गोष्ट. दुसरी जी बाब आहे की 2 बेड मधलं अंतर किती ठेवायचंय. तत्पूर्वी आपण पाहूया की बेडचे डायमेन्शन काय असले पाहिजेत. आता मी जिथं उभा आहे ह्याला आपण वर्किंग स्पेस म्हणतो, हा गटर आहे. आणि साधारणतः तुम्ही पहा की मी जिथून उभा आहे हा सेंटर आहे. सेंटर पासून बेडचं जे सेंटर आहे हे 2 फूट आहे आणि इकडे बेडचं सेंटर आहे हे 2 फूट आहे. त्याच्यानंतर याला एक स्लोप दिलेला आहे. हा स्लोप तुम्ही पाहू शकता. हा जो तिरपा स्लोप आहे हा साधारणतः 15 सेंटीमीटर मध्ये हा स्लोप आहे. हा जो बेड आहे हा साधारणतः एक 60 ते 70 सेंटीमीटरचा बेड या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि ही जी 2 झाडं लावलेली आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ह्या 2 झाडांमधलं अंतर जे आहे हे 45 सेंटीमीटर ठेवलेलं आहे. आणि 2 ओळीमधलं अंतर सुद्धा साधारणतः 45 ते 50 सेंटीमीटर असं अंतर ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं जर आपण लागवड केली तर ह्या 560 स्क्वेअर मीटर असलेल्या ग्रीन हाऊस मध्ये साधारणतः 1600 झाडं आपण अकोमोडेट करू शकतो. 1600 झाडं बसवायलाच पाहिजेत. आणि बसवलेलं प्रत्येक झाड कसं जिवंत राहील याच्यावर भर दिला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की झाडं मेले की पानांची संख्या घसरणार आहे. कारण एक झाड आपल्याला 100 ते 150 पानं देणार आहे, हे लक्षात घ्या. आणि एक झाड कमी म्हणजे 150 पानं कमी.
अशा पद्धतीनं बरेचशा शेतकऱ्यांची 30% पर्यंत झाडांची मर होते आणि त्याच्यातून त्यांचं सरळ सरळ 30% नुकसान होतं. जसं आपण पहिल्यांदा पाहिलं की 30,000चं उत्पादन याच्यामधून मिळणार आहे. 30,000चं उत्पादनाचं 30% म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, 30 3 9 म्हणजे 9,000चं नुकसान झालं. जिथं तुम्हाला 30,000 मिळणार आहेत तिथं तुम्हाला 21,000 रुपये मिळणार आहेत. त्याच्यामुळे झाडांची संख्या ही अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे आणि त्याच्यामुळे झाडांची संख्या ही अप्रोप्रिएट 1600 या ठिकाणी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये लक्षात घ्या की हे जे बेड आहेत असे जर बेड काढले तर 20 मीटरची आपली रुंदी आहे. ह्या 20 मीटरच्या रुंदीमध्ये आपल्याला 15 बेड निघतात. जे मी तुम्हाला अंतर सांगितलं त्या पद्धतीने जर बेड काढले तर आपल्याला हे 15 बेड मिळतील आणि प्रत्येक बेड हा जवळपास 25 मीटर लांबीचा आहे. त्याच्यामुळे त्या 25 मीटर लांबीमध्ये आपले जे झाडं बसणार आहेत साधारणतः 25-75 म्हणजे 80 फुटाचा लांबीचा बेड आपल्याला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये 45 सेंटीमीटरवर एक झाड, या पद्धतीनं झाडांची संख्या सुद्धा अप्रोप्रिएट मेंटेन होणार आहे. आता पानमळ्याची लागवड करायची आहे, अप्रोप्रिएट टाइम कुठला? अप्रोप्रिएट टाइम हा पावसाळा सुरू झाला की अप्रोप्रिएट टाइम सुरू झालेला आहे. परंतु बऱ्याच वेळेस काय असतं की रोपांची उपलब्धता आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला नसते. कारण रोप बरेचसे पानमळेवाले जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये रोप तयार करू शकत नाहीत. याच्यासाठी ते रोप बनवण्याची प्रक्रिया ही डिले होऊ शकते. म्हणून अप्रोप्रिएटली तुम्ही जर तुम्हाला जर हा पानमळा करायचा असेल तर हा पानमळा साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये आपण लागवड करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. सप्टेंबरमध्ये जर लागवड केली तर तो पानमळा साधारणतः फेब्रुवारी ते मार्च पर्यंत आपण त्याची चुंबळ करावी लागते, वेल उतरावी लागतात. पहिल्या वर्षी लागवड केल्यानंतर तो पानमळा तुम्हाला थोडंसं कमी उत्पादन देणार आहे. परंतु एक चुंबळ झाल्यानंतर तो पानमळा त्या दुसऱ्या वर्षामध्ये जाणार आहे, त्याच्या दुसऱ्या वर्षामध्ये. आणि तेव्हापासून जर तुम्ही बघितलं तर साधारणतः एका झाडाला तुम्हाला पहिल्या वर्षी, कारण ते त्याचं पहिलं वर्ष तर झालंय, दुसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला साधारणतः 100 पर्यंत पानं मिळणार आहेत आणि तिसऱ्या वर्षापासून पुढं 100 ते 150-180 पर्यंत पानं तुम्हाला या पद्धतीनं मिळू शकतात. झाडांची लागवड कशी करायची हे अंतर मग अशी बेड प्रिपरेशन करताना आपण पाहिलेलं आहे की त्या पद्धतीनं झाडांची लागवड करायची आहे. आता आपण पाहूया की झाडांची लागवड केल्यानंतर ह्याच्यामध्ये निगा कशी कशी राखावं लागते. याच्यामध्ये निगा राखण्याचं खूप कमी शेतकऱ्याला याच्यामध्ये निगा राखावं लागते. एक नवरा बायको असतील आणि त्यांच्याकडे जर 5 गुंठ्याचं ग्रीन हाऊस असेल तर सकाळी 1 तास नवरा बायकोनं काम करायचं नाही. संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस त्यांच्याकडे वेळ आहे त्यावेळेस 1 तास जर काम केलं, असं दोघांनी मिळून 4 तास जर काम केलं तर सगळी कामं, या पानमळ्यातली जे गवत काढायची कामं असतील, वेल बांधायची कामं असतील, हे सगळी कामं हे 2 जण नवरा बायको हे पूर्ण करू शकतात. तुम्हाला बाहेरून लेबर आणण्याची गरज नाहीये. आता याच्यामध्ये खत व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. खत व्यवस्थापनामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला चांगली पानं, जाड पानं मिळण्यासाठी आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या आकाराची पानं आहेत, वेगवेगळ्या जाडीची पानं आहेत आणि मार्केटमध्ये विक्रीयोग्य पान जे असतं हे असं जाड पान असतं. हे जाड पान जर पाहिजे असेल तर तुमचा नायट्रोजनचा डोस हा अत्यंत बॅलन्स असला पाहिजे आणि याच्यामध्ये जर फर्टिलायझर डोसचा विचार केला तर 200-100 NPK kg पर हेक्टर हा याचा फर्टिलायझर डोस आहे. फर्टिलायझर डोस हा देत असताना, जसं हे 5 गुंठ्याचं ग्रीन हाऊस आहे म्हणून सांगितलं, तर याचा डोस देत असताना हा डोस साधारणतः 4 ते 6 वेगवेगळ्या स्प्लिटमध्ये दिला पाहिजे. जर तुम्ही 4 डोस मध्ये द्यायचा ठरवला तर साधारणतः 3-3 महिन्याच्या अंतरानं हा डोस आपण ह्या पानमळ्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो आणि खांनी करून तो डोस द्यायचा आहे, तो वरून फेकायचा नाहीये. त्याच्यामध्ये काय करायचं की हे जे वेल आहेत ह्या वेलाच्या साईडला असं खांदायचं, असं उकरून घ्यायचं आणि उकरून घेऊन ह्या पर्टिक्युलर स्क्वेअर मीटर्स एरियानुसार हा डोस त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. असं तुम्हाला वर्षातून 4 वेळेस करायचंय. आणि जर तुमच्याकडे लेबरची उपलब्धता असेल, शेतकरी नवरा बायको जर रेग्युलर काम करणारे असतील तर माझ्या मते हा 4च्या ऐवजी 6 डोस मध्ये तुम्ही हा दिला पाहिजे. म्हणजे दर 2 महिन्याच्या अंतरानं जर तुम्ही डोस दिला तर वर्षभर तुमच्या कलकत्ता पानमळ्यापासून येणारी जी पानं असतात हे अत्यंत दर्जेदार पानं तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. तर या पद्धतीने खताचं व्यवस्थापन केलं पाहिजे. याच्या बरोबरीनंच या पानमळ्याला मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आणि फेरसची डिमांड असते. याच्यासाठी दर 15 दिवसाला फेरस सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी ही घेतली तर पानं एकदम हिरवीगार आणि चमकदार तुम्हाला पानं या ठिकाणी मिळत असतात. तर या पद्धतीने आपण खताचं नियोजन करावं आणि त्या वेळेला जर डिफिशियन्सी दिसली तर ते डिफिशियन्सी डायग्नोज करून ॲग्रोनॉमिस्टला बोलवून त्या ठिकाणी तुम्ही खताचा डोस हा दिला गेला पाहिजे. आपण पाहूया पाणी व्यवस्थापन करत असताना जे सगळे शेतकरी जिथं चुकत आहेत ते म्हणजे पाणी व्यवस्थापनामध्ये. पाणी व्यवस्थापनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की वापसा आपण शिकलेले आहेत, वर्षानुवर्ष आपल्या आजोबा पंजोबा आपण वापसा शब्द ऐकलाय, पण त्याचं खऱ्या अर्थानं गुडच आपल्याला कळना झालंय.
वापसा ही अशी परिस्थिती असते की माती हातात घेतल्यानंतर, आता इथं पहा, माती हातात घेतली, माती हातात घेतल्यानंतर ह्याचा गोळा तयार होतो, लक्षात घ्या, आणि तो अलगद फुटतो आणि हाताला आपल्या माती चिटकत नाही, याला वापसा म्हणतात. अशी अवस्था असेल तरच तुमचा पानमळा भरपूर पाणी पिणार आहे. पानमळ्यामध्ये पाणी देत असताना एवढीच काळजी घ्या की पाणी अशा पद्धतीने द्यायचंय की वापसा लगेच झाला पाहिजे, आणि वापसा हा तुमचा वर्षभर असला पाहिजे. या पद्धतीने जर पाण्याचं नियोजन केलं तर कलकत्ता पान दरवेळेस तुम्हाला चांगल्या क्वालिटीचेच पान देणार आहे. महत्वाची एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे पानाला आधार देणे. झाडाची लागवड झालेली आहे, झाडं वाढायला लागलेली आहेत. आधार देत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय करतात की नायलॉनची दोरी बांध, सुतळी बांध, या पद्धतीनं दोऱ्या बांध आधार देतात. पण माझं रिकमेंडेशन या ठिकाणी असं आहे, प्रत्येक झाडाला हा सेपरेट बांबू द्या. या ठिकाणी बघा, तुम्ही वरपर्यंत दाखवा, बांबू अशा पद्धतीनं उंच उंच बांबू घ्यायचे, जास्त मोठा बांबू नसला पाहिजे. बघा, हातामध्ये बसेल, माझ्या हातामध्ये ज्यावेळेस आपण असं बोटाला बोट लावतो, बोट बंद केल्यानंतर बोट बंद झालं पाहिजे, या साईजचे बांबू या ठिकाणी लावायचे. अशा पद्धतीने लावलेले बांबू हे साधारणतः गोल बांबू हे साधारणतः तुम्हाला 5, 6, 8 वर्षापर्यंत हे चांगले टिकतात. जर ह्याची तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट करून जर बांबू लावले तर हेच बांबू तुम्हाला 15 वर्ष ही टिकतील. तर त्याच्यासाठी असे बांबू लावा, जेणेकरून आता तुम्ही पहा या ठिकाणी हे जे ब्रेसेस असतात, हे ब्रेसेस याला चांगल्या पद्धतीने पकडू शकतात बांबूला. याच्या ऐवजी बऱ्याच जणांनी लोखंडी पाईप लावले होते, ते सुद्धा लावू नका. ते पाईप गरम होतात आणि त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट तुमच्या रोपांवर होत असतो, तुमच्या झाडावर होत असतो. बांबू हा हीटचा रेजिस्टंट असल्यामुळं याच्यावर आधार देत असताना, हे वर चढत असताना बांबू हीट ट्रान्समिट जास्त करत नाही, त्याच्यामुळे रोपावर विपरीत परिणाम होत नाही. आणि प्रत्येक वेळेस रोप वर चढल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं दोरीनं त्याला बांधायचं, जेणेकरून त्याला स्वतःला ब्रेसेस तर असतात, ते होल्ड करून ठेवू शकतं. पण बऱ्याच वेळेस पानांचं वजन वाढल्यानंतर ते रोप कोलमड होऊ शकतात, ते वेल खाली येऊ शकतो. तर वेल खाली न येण्यासाठी असं त्याला टप्प्याटप्प्यानं, आता या ठिकाणी बघा, त्या 1 फूट उंचीमध्ये 3 वेळेस हा वेल बांधलेला आहे. या पद्धतीनं हा वेल तुम्ही या ठिकाणी पक्का बांधायचा आहे, जेणेकरून पक्का बांधत असताना असा बांधू नका की पीळ पडून तो रोप त्या ठिकाणी तुटून निघेल. बांधत असताना गाठ पक्की बांधा, परंतु ही सैल असलं पाहिजे. आता पहा, या ठिकाणी एक सैल अंतर आहे, तुमच्या रोपामध्ये आणि बांबूमध्ये एक थोडंसं अंतर ठेवलेलं आहे. हे बांधलेला बांधा इतका चांगला पाहिजे की रोप जर पडायचा प्रयत्न केला तर त्याला धरून ठेवावं, पण त्याला नरडा आवळल्यासारखं तिथं आवळू नका, त्याला अद्दर आवळा, पण ही गाठ पक्की पाहिजे. जी झाडं आहेत ही साधारणतः आता तुम्ही पहा 13, 14, 15 फुटापर्यंत ही झाडं वाढलेली आहेत. अत्यंत उत्कृष्ट अशी पानं आहेत, पण आता पानांचा आकार आता छोटा होत चाललेला आहे. आणि पानांचा आकार छोटा का होतो? कारण झाड जितकं जास्त उंच वाढेल वर्षभरामध्ये, तितकं ह्याच्या पानाची क्वालिटी ही डाऊन होत जाते. आता पुढच्या वर्षी, आता मार्च महिना चालू आहे आणि पुढच्या वर्षी येणारी पानं ही उत्कृष्ट येण्यासाठी आपण याच्यामध्ये एक प्रॅक्टिस करणार आहेत. आणि त्या प्रॅक्टिसमध्ये हे जी वेलं आपण या ठिकाणी पाहतोय की बांबू लावलेला आहे, ह्या बांबूवरून ही वेलं उतरली जाणार आहेत. आणि उतरल्यानंतर ही जी वेलं आहे, जसं आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी जसं कॉइलिंग केलेली आहे, याला चुंबळ बांधणं असं म्हणतात. अशाच पद्धतीनं आपण ही वेलं खाली घेणार आहेत, याला खांदणार आहोत आपण, आणि खांदून ही वेलं आपण पुरून टाकणार आहोत. तर ही जी पूर्ण प्रक्रिया असते, ही प्रक्रिया याच्यासाठी केली जाते की हे चुंबळ केल्यामुळं झाडाचं एक रिज्युनेशन होतं, झाडं नव्यानं जोमदार पद्धतीनं वाढायला लागतात. दुसरी बाब अशी होते की हे जे पान छोटं पडलेलं आहे, हे पान सुद्धा नव्यानं चुंबळ केल्यानंतर मोठी मोठी पानं, असे ह्या साईजची पानं आपल्याला पुढं चालून मिळतात. त्याच्यानंतर ही जी झाडं असतात, ही झाडं सुद्धा सपोर्ट घेत असताना पटपट या झाडावर सपोर्टिंग सिस्टमवर चढतात. याच्यासाठी आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. तर चला आपण बघूया की कशा पद्धतीनं आता ही प्रक्रिया आपण पार पाडला होता. आता या ठिकाणी आपण खड्डा तयार करून घेतलेला आहे आणि ह्या खड्ड्यामध्ये याची चुंबळ तयार करायची आहे. तर बाबा आपण सुरू करूया चुंबळ करायला. आता पाहू शकता इथं गोल आकाराची चुंबळ केलेली आहे, जसं टोपलं डोक्यावर घेण्यासाठी चुंबळ केली जाते तशाच आकाराची चुंबळ या ठिकाणी केलेली आहे. आणि ही चुंबळ या ठिकाणी खाली गाडलेली आहे. आणि याच्यात लक्षात घ्या की आता आपण याच्यामधून 2 रोपं तयार केलेले आहेत. पूर्वी हा एकच वेल होता, हा एक वेल या ठिकाणी आपण डायव्हर्ट केला आणि ह्याचं दुसरं जे वेल आहे ह्या खांब्यावर आपण त्याला डायव्हर्ट करणार आहे. आता ही आपण माती ढकलून हा जो वेल आहे, चुंबळ केलेली आहे, ही चुंबळ आपण अर्धवट गाडणार आहोत. ही बघू शकता की अर्धवट मध्ये आहे ना अर्धी चुंबळ बाहेर आहे. आता ही गाडल्यानंतर तुम्ही पहा की या ठिकाणी हा दुसरा वेल आहे जो आपण याच्यावर ट्रेन करणार आहेत, आणि पहिला जो याचं टोक होतं, हे टोक जे आहे आपण ह्या बांबूवर ट्रेन करणार आहेत. आता याचा फायदा काय होणार आहे लक्षात घ्या की याच्यामुळं आता हे जे आपण चुंबळ तयार करून खाली घातलेलं आहे, याच्यामध्ये नवीन मुळं येणार आहेत. नवीन मुळं आल्यामुळं हा जो वेल आहे हा नव्यानं पुन्हा वाढू लागणार आहे, म्हणजे ह्याचं पुनर्जीवनच होणार आहे.
याचा दुसरा फायदा होणार आहे की आता ही जी पानं आहेत ही छोटी छोटी पानं आहेत. आता इथून पुढं मार्च महिना चालू आहे, पुढच्या वर्षभरामध्ये आता ह्याला जी येणारी पानं आहेत ही मोठी मोठी पानं येणार आहेत, कारण याची जी रूट सिस्टम आहे ही नवी आहे आणि ह्याची स्टेम पहा. आता इथून इतकी स्टेम आहे, जी स्टेम 15-16 फुटापर्यंत होती ती आपण कमी करून आता तिला फक्त आपण साधारणतः ते जे वाढणारं रोप होतं त्याला आपण एक 2 ते 2.5 फुटाचं केलेलं आहे. म्हणजे हे पुन्हा वर्षभर एक 12 ते 13 फूट उंच वाढणार आहे आणि याच्यातून आपल्याला वर्षाकाठी साधारणतः 100 ते 150 चांगल्या क्वालिटीचे पानं आपल्याला मिळणार आहेत, विक्री योग्य पानं. आणि हाच कलकत्ता पानमळ्याचा ग्रीन हाऊस मधला फायदा आहे. बस या ठिकाणी या पानमळ्याचे व्यवस्थापक आहेत शार्दूल. हे सध्या जे शेणखत टाकलेलं आहे रस्त्यामध्ये, हे कशासाठी टाकलेलं आहे? आता सध्या आपले वेल उतरणी चालू आहे. हा. मार्च महिना आहे, त्याच्यामुळे हे अगोदर शेणखत टाकले कारण याची धग निघून जावं आणि थोडा राप व्हावं. हे अच्छा, नंतर हे शेणखत आपण याला हे वेल उतरल्यानंतर ह्याच्यावर भर लावायसाठी आपण टाकलेला आहे. बरोबर. म्हणजे पहा की हे जे शेणखत आहे हा खताचा पहिला डोस आहे या सीझन मधला. वेल उतरणी प्रक्रिया आपण बघितलेली मगाशी. तर वेल उतरणी प्रक्रिया झाल्यानंतर हा शेणाचा डोस, शेणखताचा डोस, याच्यामध्ये गांडूळ खत सुद्धा मिक्स केलेला आहे. आणि जो आपण मगाशी डोस पाहिला 200-100 NPK, त्याच्यातला पहिला हप्ता हा आपण या डोस पासून या डोस मधून देणार आहोत. ठीक आहे. बाकी पानांची तोडणी करायची. आता पानं तोडणीला आलेली आहेत आणि या ठिकाणी बाबा आता पानांची तोडणी करत आहेत. तोडणी करत असताना सगळ्यांनी लक्षात ठेवा की तोडणी ही फक्त 2 वेळेला करायला पाहिजे. ती म्हणजे सकाळी सकाळी तोडणी सुरू केली पाहिजे. सकाळी 6 वाजता तोडणी सुरू करावी. 8 वाजेपर्यंत तुमची तोडणी प्रक्रिया ही संपली पाहिजे. आणि जर तुम्हाला उशिराची जर तोडणी करायची असेल तर ही संध्याकाळी 5:30च्या नंतर, साधारणतः 6च्या नंतर तुम्ही केली तर खूपच चांगली आहे. तर ही तोडणी या पद्धतीने केली तर तुमची पानं जास्त दीर्घकाळ टिकतात आणि व्यापाऱ्याकडून तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. तर तोडणी कशी करणार आहेत हे आपण पाहूया. उठ तू गणेश, दाखव पाच आपण थोडा. या पद्धतीने तोडणी चालू आहे. तोडणी करत असताना पहा की बाबा काय करत आहेत. हा जो देठ आहे हा देठापासून पान तोडत आहेत. बाबा हे दाखवा जरा. आता याच्यामध्ये बघा की अशा पद्धतीने पानं तोडलेली आहेत की याला देठ आहे. साधारणतः 1.5 सेंटीमीटरचं देठ या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ह्यांच्या हातात जे आहे हे पान तोडण्याचं नकुल आहे. ह्या नकुल्याच्या साह्यानं ही पानांची तोडणी केली जाते आणि हे जे नकुल आहे हे इकडून खूप शार्प आहे. त्याच्यामुळे हा जो या ठिकाणी कट बसणार आहे हा ब्लंट कट बसणार आहे. आणि ब्लंट कट देणं हे अत्यंत सायंटिफिक असतं, कारण ब्लंट कट मुळे काय होतं की एरिया जो एक्सपोज होणार आहे ट्रान्सपिरेशनसाठी, इव्हॉपरेशनसाठी सॉरी, तो एरिया खूप कमी असणार आहे आणि त्याच्यामुळं तोडल्यानंतर ह्याच्यातला जो वॉटर लॉस असणार आहे हा वॉटर लॉस खूप कमी असतो. तर या पद्धतीनं व्यापारी पानांचं उत्पादन आपण करू शकतो. हे अत्यंत क्वालिटी पानं आहेत. कलकत्ताच्या पानापेक्षाही महाराष्ट्रामध्ये जे MGM न तयार केलेलं पान हे अत्यंत दर्जेदार आहे. या पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी मी अपील करतो की याच पद्धतीनं व्हिडिओमध्ये सांगितलेलं तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि आपण कलकत्ता पानाचं लागवड करावी. याची जी रोपं आहेत हे MGM कडे उपलब्ध आहेत. तुम्ही ऑर्डरनुसार ही MGM कडून रोपं तयार करून घेऊ शकता. याच्यासाठी मी डिटेल्समध्ये तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स वगैरे शेअर केलेले आहेत. त्याचा वापर करून तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.